and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 47 पाठ 47. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. आम्ही अजून गुहागरमध्येच आहोत. आज दिनू आणि आशा समुद्रात पोहायला जाणार आहेत. चला तर बघूया दिनू आणि आशा काय काय मजा करतायत ते. दिनू चला उठा, गेट अप क्विकली. आशा चला, समुद्रात जायचंय ना. दिनू, आशा कुठे आहे? मावशी, हा बघ उठलो. 5 मिनिटात तयार होतो. आशा, गुड मॉर्निंग मावशी. गुड मॉर्निंग. आर यू रेडी? कुठे होतीस तू? आय हॅव ब्रश्ड माय टीथ. पण तयारी काय करायची? तुम्ही समुद्रात पोहणार ना, मग पोहायचे कपडे नको का? शिवाय अंग पुसायला टॉवेल आणि नंतर घालायला कोरडे कपडे. कोरडे कपडे म्हणजे काय? अरे कोरडा शर्ट पॅन्ट, दुसरं काय? ते मला माहीत आहे ग, पण कोरडे कपडे इंग्रजीत कसं म्हणतात? ड्राय क्लोथ्स. दीज आर माय ड्राय क्लोथ्स. आणि ओले कपडे म्हणजे? वेट क्लोथ्स. वेट. वेअर आर माय वेट क्लोथ्स? बावटच आहेस. अरे पाण्यात गेल्यावर कपडे ओले होतील ना. ओ, हे मी विसरलोच. लक्षात ठेवायला डोकं असावं लागतं. चला, सकाळी सकाळी भांडणं नको. आवरा पटापट. हरी अप. हे काय नवीन? हरिअप. हरी अप म्हणजे पटपट करा, आवरा. मस्त शब्द आहे म्हणायला. हरिअप. आशा, हरिअप. आशा, आता काय झालं? श्या, या दोन्हीतला कुठला ड्रेस घालू? मावशी, हिचं ना हे नेहमीच आहे. आशा, पुट ऑन युअर ग्रीन फ्रॉक. अच्छा, पुट ऑन नवीन शब्द आहे. सुनीता मावशी, आय विल पुट ऑन माय ब्लॅक पॅन्ट अँड रेड टी शर्ट. बरोबर म्हणालास. शी, तो टी शर्ट मला अजिबात आवडत नाही. ते जाऊ दे ग. तू नवीन शब्दप्रयोग ऐकलास का? पुट ऑन म्हणजे घालणे. हो, आय विल पुट ऑन माय ग्रीन बँगल्स. बावळटच आहेस. समुद्रात जाताना कशाला बांगड्या? झालं का सुरू तुमचं भांडण? चला लवकर, नाही तर ऊन होईल. दिनू, आशा, पुट ऑन युअर चॅपल्स अँड कॅप्स. इट विल बी हॉट. चला लवकर, हरी अप. काय मस्त वाटतंय. किती मोठा समुद्र आहे. मावशी, परत सांग ना, समुद्राला काय म्हणतात? सी. दिस इज अ व्हेरी बिग सी. सुनीता मावशी, इज देअर अ सी इन वडगाव? नो, देर इज नो सी इन वडगाव. देर इज अ रिव्हर. तू नदी बघशीलच. हरी अप. आय वॉन्ट टू स्विम. आय ऑल्सो वॉन्ट टू स्विम. सुनीता मावशी, डू यू वॉन्ट टू स्विम? नो, आय डोंट वॉन्ट टू स्विम. डू यू लाईक टू स्विम, सुनीता मावशी? नो, आय डोंट लाईक टू स्विम. मग तू आमच्यासाठी समुद्रावर आली आहेस? I like to look at the sea. I like to listen to the sea. I want to swim. I want to swim. Yay! आपण आलो समुद्रावर. मावशी, आमचे कपडे कुठे ठेवू? Give me your clothes. I will sit under that tree. तुमचं पाण्यात खेळून झालं की या, पण फार पुढे लांब जाऊ नका हं. मी हाक मारली की लगेच परत या. बरं. बाय सुनीता मावशी. बाय. I like the sea.
आय लाईक टू स्विम. खरंच काय मज्जा येते ना. बाप रे, केवढी मोठी लाट. आली आली. हे हे, काय मस्त वाटतंय. वाचवा वाचवा. काय झालं दिनू? दिनू दिनू, आशा मागे व्हा. आशा, त्याला मागे आण. सुनीता मावशी, दिनू कसं तरीच करतोय. इकडे ये. काय ऐकू येत नाहीये? दिनूला बरं वाटत नाहीये. अगं मागे फिरा. कम हिअर. दिनू, आता लाटा कमी झाल्यात. डोळे उघड. काय झालं? ओपन युअर आईज. नो, मला कसं तरी वाटतंय. ती बघ, सुनीता मावशी आली. तुला उलटी होतीये का? तसंच काहीतरी वाटतंय. काय रे दिनू, काय झालं? कसं तरीच वाटतंय ग. बरं बरं, चल, उगीचच घाबरतोयस. डोंट वरी. दिनू, फर्स्ट टेक ऑफ युअर वेट क्लोथ्स. काही होणार नाहीये. अंग पूस बरं टॉवेलनी. हा दिनू पटकन घाबरतो. दिनू, नाव पुट ऑन युअर ड्राय क्लोथ्स आणि उन्हात उभं राहा. आशा, हॅव यू पुट ऑन युअर ड्राय क्लोथ्स? येस सुनीता मावशी. लेट्स गो. कम ऑन. इथून घर जवळच आहे. चला लवकर. दिनू, पुट ऑन युअर चप्पल्स. आशा, पुट ऑन युअर कॅप. आय एम रेडी. सुनीता मावशी, ती पहा, पाण्यात होडी चाललीये. रो 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 युअर बोट. येस, वी नो दिस सॉन्ग. हे होडीत बसून गायचं गाणं आहे ना? येस, इट्स अ सॉन्ग अबाउट अ बोट. आपण गाऊया का सगळेजण? रो 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 युअर बोट जेंटली डाऊन द स्ट्रीम. Merrily, 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 life is but a dream. Row, row, row your boat gently down the stream. Merrily, 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 life is but a dream. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Put on your shoes. शूज म्हणजे बूट. कॅप म्हणजे टोपी. बँगल्स म्हणजे बांगड्या. Put on your cap. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी अभिनय करायचा आहे. मी जे म्हणाले पुट ऑन युअर कॅप, तर मग टोपी घातल्यासारखा अभिनय करायचा. मी जे म्हणाले पुट ऑन युअर पॅन्ट्स, तर पॅन्ट घालण्याचा अभिनय करायचा. सगळे एकत्र करा. फक्त ऐकायचं आणि तसं करायचं, न लाजता. मुलांनी आणि मुलींनी सगळ्यांनी मी सांगीन ते करायचे. आधी सगळे उभे राहा. स्टँड अप. आता ऐका आणि तसा अभिनय करा. पुट ऑन युअर शर्ट. पुट ऑन युअर pants. बरोबर केलं का? Now put on your shoes. Put on your
कॅप. गुड. आता या पुढच्या वाक्याचा अभिनय मुलींबरोबर मुलांनी सुद्धा करायचा आहे बरं का. ऐका हं. पुट ऑन युअर साडी. गुड. साडी नेसल्याचा अभिनय सगळ्यांनी केला का. आता या पुढच्या वाक्याचा अभिनय मुलींबरोबर मुलांनीही करायचा आहे हं. पुट ऑन युअर बँगल्स. बांगड्या घालण्याचा अभिनय केला का. सगळ्यांनी केला. गुड. आता बसा. सिट डाऊन. आता तुम्ही स्वतः काही वाक्य इंग्रजीत तयार करायची आहेत. मी एक एक शब्द म्हणीन, तो शब्द वापरून तुम्ही एक वाक्य तयार करायचं. समजा जर मी म्हणाले शर्ट, तर मग वाक्य असं असू शकेल, धिस इज माय फादर्स शर्ट, किंवा माय फ्रेंड हॅज अ शर्ट, किंवा आय वॉन्ट अ शर्ट. आलं लक्षात. चला, घंटा वाजताच टीचर एकाला उभं करतील. एक जण उभं आहे. मी सांगते तो शब्द वापरून इंग्रजीत कोणतंही एक वाक्य तयार कर. शब्द आहे कॅप. कॅप म्हणजे टोपी. कॅप. कॅप हा शब्द वापरून इंग्रजीत वाक्य तयार केलं का. गुड. दुसरं मूल तयार. तुझा शब्द आहे शूज. शूज म्हणजे बूट. शूज. शूज हा शब्द वापरून वाक्य तयार केलंस. आता दुसरं कोणतरी. तुझा शब्द बँगल्स म्हणजे बांगड्या. हा शब्द वापरून इंग्रजीत एक वाक्य तयार कर. बँगल्स. गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांनाही असे शब्द वापरून इंग्रजीत वाक्य तयार करायला सांगतील. शूज, शर्ट, कॅप, बँगल्स, साडी असे शब्द वापरा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.